हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण अतिशय पौष्टिक आणि कॅल्शियमयुक्त नाचणीचं सूप बनवणार आहोत. तर यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. मी या सर्व भाज्या छान कट करून घेतलेल्या आहे. तर प्रथम पत्ताकोबी, गाजर, वाटाणा, कोथिंबीर, नाचणीचं पीठ हे आपण 3 ते 4 चमचे घ्यायचं आहे. लसूण हा देखील छान बारीक करून घेतलेला आहे. अद्रक याला पण आपण किसून घेतलेला आहे. आणि कोथिंबीरीच्या काड्या, याने आपला सूप खूपच छान होतं. तर ह्या देखील मी छान बारीक कट करून घेतलेल्या आहे. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपण इकडे कढई तापायला ठेवलेली आहे. यामध्ये मी 1 चमचा साजूक तूप घालून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये जिरे घालून घेऊया. जिरे छान तळले की त्यामध्ये आपण थोडासा हिंग घालून घेणार आहोत. थोडासाच घालायचं. ते छान तळले आहे. त्यामध्ये आता आपण पत्ताकोबी घालून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता. आपण हे 2च मिनिट छान परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये वाटाणा घालून घेऊया. गाजर छान परतून घेऊया. अतिशय पौष्टिक असं आपलं सूप तयार होतं. तुम्ही नक्की करून बघा. आपण हे 2 मिनिट छान परतू देणार आहोत. आपल्या भाज्या छान फ्राय झालेल्या आहे. आता यामध्ये आपण लसूण घालून घेऊया. अद्रक 1 मिनिट आपण याला छान परतून घेऊया. लसूण अद्रकमुळे आपल्या सूपला खूपच छान टेस्ट येते. चवीला तर खूपच सुंदर लागते. आता आपण यामध्ये कोथिंबीरीच्या काड्या ज्या कट करून घेतलेल्या होत्या त्या घालून घेऊया. इकडे मी 2 मिरच्याचे असे कट मारून घेणार आहे आणि यामध्ये आपण हे टाकून देणार आहोत. तुम्हाला जर जास्त तिखट नको असेल तर तुम्ही त्यानंतर काढून घेऊ शकता. लहान मुलांना देखील हे सूप खूपच छान आहे. आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊया. इथे मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. आपल्या सूपलाही छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि आपल्याला हे छान 3 मिनिट मस्त झाकून ठेवायचं आहे. म्हणजे आपल्या भाज्या या छान शिजतील. आपल्याला जास्त देखील त्या शिजवायच्या नाही, थोड्याशा नरम झाल्या पाहिजे. नाचणीच्या पिठामध्ये आपण थंड पाणी घालून घेणार आहोत आणि हे छान मिक्स करून ठेवणार आहोत. आपलं इकडे सूप उकळलं की आपण यामध्ये नाचणीचं पीठ घालणार आहोत. थंड पाण्यामध्ये भिजवल्यावर यामध्ये गाठी होत नाही आणि खाली सुद्धा लागत नाही. आपल्या ह्या भाज्या छान शिजून झालेल्या आहे. अगदी आपल्याला 2 ते 3 मिनिटच या शिजवायच्या आहे. आता यामध्ये आपण हे नाचणीचं पीठ घालून घेऊया आणि आता याला आपल्याला सतत हलवायचं आहे, म्हणजे ते खाली लागत नाही. आता आपण हे छान 2 मिनिट उकळू देणार आहोत. आपलं सूप छान तयार झालेलं आहे. यामध्ये आता आपण भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया. कोथिंबीर ही खूपच छान लागते. तुम्ही हे नक्की करून बघा. चला आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. आपलं अतिशय प्रोटीनयुक्त आणि फायबरयुक्त आपलं सूप छान तयार झालेलं आहे.
तुम्ही देखील अशा पद्धतीनं नक्की करून बघा आणि कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.